आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात चाललो आहोत कारण आज आषाढी एकादशी आहे। आता आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। असं काय आहे जेवणासाठी आज? हाय, वेलकम बॅक टू अवर व्लॉग। आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि हा व्लॉग कालचा आहे, आज मी शूट केलाय, पण हा ब्लॉग तुम्हाला दुसऱ्या दिवशी बघायला मिळेल। आणि संध्याकाळी आम्ही आज मंदिरात सुद्धा जाणार आहोत। तर आजचा दिवस खूप जास्त चांगला आहे, त्यामुळे असा विचार केलाय मी की आज भगवद्गीता वाचायला सुरुवात करायची आजपासून। माझ्याकडे भगवद्गीता केव्हापासून आहे, पण वाचायला वेळ असतो, पण अनायामुळे जमत नाही कधी कधी। तर म्हटलं चला आजचा खूप छान दिवस आहे, तर आजच्या दिवसापासून सुरुवात करू वाचायला आपण। तर बघूया आजचा पुढचा दिवस कसा जातो। सो ब्लॉग कंटिन्यू करा। बाय कर। तर माझी भगवद्गीता आता वाचून झालेली आहे। मी फक्त 7 पेजेस वाचलेले आहेत, पूर्ण अध्याय नाही वाचला। आणि किती 6 वाजता मी बसलेली, तर एक 25 ते अर्धा तास लागला मला। तर आता जेवण वगैरे पण बनवते कारण आम्हाला मंदिरात जायचं आहे। तर चला, तर आता मी जेवण वगैरे बनवलेलं आहे आणि आता आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात चाललो आहोत कारण आज आषाढी एकादशी आहे। तर बघूयाच पुढे दर्शन कसं होतं ते तुम्हाला दाखवते मी। आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय। चलो अब हम निकलते हैं, बाय बाय। आणि तुम्ही गर्दी बघू शकता, गाड्या बघा कशा लागलेल्या आहेत। खूप जास्त गर्दी आहे तुळशी वृंदावन। तर आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन मिळालं, तुम्ही पाहिलंच असेल। आणि आणायला आणलं नाही त्याचं वाईट वाटतं आम्हाला, कारण खूप निघालो ना आम्ही घरात, खूप जास्त पाऊस पडत होता, पण आता थांबलाय पाऊस। आणि हरिपाठ वगैरे होतं, खूप प्रसन्न वाटलं, खूप छान असं म्हणजे छान वाटलं, पॉझिटिव्ह वाईब है ना। तर ठीक आहे, चला हे घेतलेलं आहे आणि 2 पॅकेट।
तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता मला भाजी बनवायची आणि खीर सुद्धा बनवायची. तर चला बघूया. तर ही भाजी कोणाकोणाला आवडते? आम्हाला खूप जास्त आवडते. अनाया पण खाते, कंटोळी आहे. खूप छान भाजी लागते. पावसाळ्यातच मिळते ही स्पेशली. तर तुम्हाला मी दाखवते आता ही भाजी कशी बनवतात. तुम्ही नक्कीच ट्राय करा. खूप छान लागते ही भाजी. मी आता लसूण टाकते, जिरं टाकलंय, हिंग टाकते, देन ऑनियन, टोमॅटो मिक्स वेल. मी यात मीठ सुद्धा टाकते. आता यात मी हळद टाकते. ही जिरे धण्याची पावडर आहे, आपला घरचा मसाला आहे, आणि हा कांदा लसूण मसाला. त्यात मी थोडस काश्मीर रेड चिली पावडर सुद्धा टाकलेली आहे. आणि आपलं हे टाकून घ्यायचं. यावर मी प्लेट ठेवतीये. मी पाणी ठेवते, म्हणजे वाफेवरच ही भाजी शिजवायची आहे. तर मी हे 2 पॅकेट टाकणार आहे गिट्सचे. असं आहे 100 ग्रॅमचे पॅकेट्स आहे हा एक. तर मी तसे 2 टाकतेय, म्हणजे थोडी खीर ठीक होईल. आणि 1 लिटर दूध आहे. मी 1 लिटर दूध आधी गरम करून घेतलेलं आहे आणि मग त्यात हे 100 ग्रॅमचे 2 पॅकेट्स टाकलेले आहेत. माझ्याकडे केसर सुद्धा आहे, तर मी ते सुद्धा टाकते. आणि तुम्ही खीर बघू शकता. आणखी थोडीशी ठीक करायची, मग होऊन जाईल. खीर मस्त पैकी आता रेडी झालेली आहे. गॅस बंद करते आता. इकडे भाजी होते ना, इकडे ऑइल तापत ठेवलेला आहे मी भजीसाठी. चला आता जेवताना भेटू. भाजी, भाकरी आणि ही खीर, हे देवाला नैवेद्य आता देते मी. आता मी अनायाला सुद्धा खीर देते. ही अनायाचीच वाटी आहे. आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि असं काय आहे जेवणासाठी आज. तर सांग, कसं झालंय जेवण? आम्ही खातो, खूप जास्त आवडते ती भाजी. आणि वाजले आहेत आता बघू शकता, दिसतंय का, 11:15 झालेले आहेत आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. तर चला आता आम्ही जेवतो, मग भेटूया. अनाया सुद्धा झोपली आता आणि मी पण फ्रेश वगैरे झाले, सगळं कामं आवरली माझी. आणि आजचा ब्लॉग इथे संपवते. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब फॉर न्यू व्हिडिओज अँड गुड नाईट. टेक केअर. बाय बाय.